नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तशी मागणी त्यांनी केली आहे। फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं फास्टॅगची व्याख्या सांगावी असं राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय असंही त्यांनी म्हटलंय। राज्यात कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाहीये। राज्याचं लक्ष विचलित झालंय। राज ठाकरे यांचा सरकारवरती हा निशाणा पाहायला मिळतोय। तर आपण पाहतोय राज ठाकरे यांनी खरं तर नसरापूर प्रकरणावरती संताप व्यक्त केलेला आहे। नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला हाल करून संपायला हवं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्यात सध्या अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत असंही राज ठाकरे या दरम्यान म्हणालेले आहेत आणि त्यामुळे आरोपीला हाल करत संपायला हवं असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सरकारने फास्टॅगची व्याख्याही सांगायला हवी। मुली स्त्रिया पळवून नेण्याचं, शोषण करण्याचं, अत्याचार करण्याचं प्रमाण सध्या राज्यात वाढत चाललंय असंही राज ठाकरे म्हणाले। कठोरात कठोर शिक्षा त्यामुळे नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला द्यायला हवी अशी मागणी या दरम्यान राज ठाकरे यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी खरं तर आता एक अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया नसरापूर प्रकरणावरती दिलेली आहे। शिवाय हाल करून मारण्याची मागणीही त्यांनी केली आहे। काय अपडेट? नक्कीच सैजल, नसरापूर येथील या विकृत घटनेची जी काही सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली सविस्तर भूमिका एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्याचबरोबर त्याला हाल करून मारलं जावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे। त्याचबरोबर सरकार अशा घटना झाल्यानंतर प्रत्येक वेळेला फास्टॅग पद्धतीनं कारवाई करू म्हणतं, मात्र फास्टॅग कारवाईची नेमकी व्याख्या काय असा देखील सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर समाजातल्या अशा घटना घडल्यानंतर सरकार प्रत्येक वेळेला फक्त कारवाईचं आश्वासन देतं किंवा लवकरात लवकर कारवाई करू अशा पद्धतीनं भूमिका मांडतं, मात्र अशा कारवाया, अशा पद्धतीच्या घटना वारंवार होत असतात आणि त्यावरती ठोस अशी उपाययोजना नेमकी काय हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे नसरापूर येथील घटनेवरती राज ठाकरेंनी ही सविस्तर भूमिका मांडत, पण त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, त्याचबरोबर समाजातल्या अशा घटनांकडे त्यांचा पक्ष कशा पद्धतीनं भूमिका घेतो हे देखील त्यांनी मांडलेलं आहे आणि या आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी करत त्याचबरोबर अशा आरोपीला हाल करून मारलं पाहिजे अशी देखील भूमिका त्यांनी या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलेली आहे। मनसेनं उघडपणे यावरती अनेकदा भूमिका सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत, त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया आलेल्या होत्या, मात्र राज ठाकरे यांनी आपली जी काही भूमिका आहे किंवा त्यांचं जे काही मत आहे ते एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सविस्तरपणे मांडल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आता राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि नसरापूर प्रकरणावरती